श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, खूप चिंतेत वेळ घालवला आहेस. आता मात्र जागे होण्याची वेळ आली आहे. ज्या गोष्टींनी तुला खूप मागील काळात त्रास दिला आहे त्या गोष्टी आता संपुष्टात येत आहेत. तेव्हा चिंता करणे थांबव. देव म्हणतात, तुझ्याच आणि काय चुका झाल्या या पाहत बसू नकोस. फक्त त्यासाठी मनापासून मनात क्षमा माग आणि देवांकडे ती क्षमा याचना कर आणि मग बघ माझा चमत्कार. तुला ज्यांनी कुणी खूप काही दुखावले आहे त्यांच्या हृदयांना आता तो पश्चाताप होत आहे. तेव्हा तू आता निश्चिंत राहा. तू देवाकडे क्षमा मागून घे. देवाकडे क्षमा मागितल्याने तुझे सर्व काही प्रायश्चित्त देवाच्या चरणावर सोपवले जातील आणि इथून पुढे तू निश्चिंत राहा. ज्या चुका तुमच्या हातून काही काळापूर्वी घडल्या आहेत त्या चुकांना वारंवार मनात आणू नका. त्या सर्व गोष्टींसाठी तुम्ही जे प्रायश्चित्त केले आहे, तुम्ही ती माफी मागितली आहे. आता तुम्हाला क्षमादान करण्याचे देवांकडे कार्य आहे. तेव्हा निश्चिंत राहा. तुम्हाला ज्या काही गोष्टींपासून खूप लांब राहायचे आहे त्या गोष्टींपासून तुम्ही आज या क्षणापासून लांब राहणे सुरू करा. देव तुमची सर्वात मोठी इच्छा पूर्ण करण्यासाठी इथे उपस्थित आहेत. तुम्ही आता चिंतामुक्त राहा आणि काळजीमुक्त राहा. तुमच्यात ती भक्ती आहे, तुमच्यात ती श्रद्धा आहे. तेव्हा तुम्ही देवांवर संपूर्ण विश्वास केला आहे ना. मग आता निश्चिंत राहा. देव तुम्हाला सांगू इच्छितात की बाळा, जास्त चिंता करत बसलास की खूप काही ताण येतो आणि ताणामुळे तुझे मन नामस्मरणापासून दूर जाते आणि देवांपासूनही दूर जाते. तेव्हा तुला जर नियमित देवाच्या जवळ, देवाच्या प्रार्थनेत राहायचे असेल, देवाच्या भक्तीत, देवाच्या चिंतनात राहायचे असेल तर खूप काही प्रश्न मनात ठेवू नकोस. देव म्हणतात, या वर्षात तुझ्यासाठी खूप काही असे परिवर्तन होणार आहे ज्यासाठी तू तयार राहावे अशी देव तुम्हाला आज्ञा करतात. देव म्हणतात, तू या वर्षीसाठी खूप काही आर्थिक चमत्कार प्राप्त करण्यासाठी जे काही प्रयत्न करत आहेस ते सर्व काही प्रयत्न देव आपल्या इच्छेने तुझ्याकडून करून घेत आहेत आणि तुला ते मोठे यश प्राप्त होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. तुमचे सौभाग्य मागील काही काळापासूनही आता खूप काही देवाच्या आशीर्वादाने संपन्न होणार आहे. तुमचे सौभाग्यात अधिक वाढ होणार आहे. निश्चिंत राहा. देवावर संपूर्ण विश्वास ठेवा. देव तुमच्यासाठी ते सर्व काही घडवून आणतील यावर संपूर्णपणे विश्वास ठेवा. तुमचा प्रवास अगदी सुखरूप दिशेने सुरू आहे. देव तुम्हाला देवाचा प्रकाश देऊ इच्छितात. देव म्हणतात, तू माझ्या प्रकाशाने पूर्णपणे सुरक्षित आहेस. तू माझे नामस्मरण कर. माझ्या सर्व काही स्वरूपाचे तुला लवकरच दर्शन घडेल. तुला ते अनुभव प्राप्त करायचे आहेत, ते सुद्धा तुला प्राप्त होतील. तुझी परिस्थिती आज जरी तुला विपरीत दिसत असेल तरीही ती अनुकूलता तुझ्या जीवनात प्रवेश करणार आहे. ती माझ्या आशीर्वादाने, माझ्या चमत्काराने. देव म्हणतात, तुम्ही चिंतापासून मुक्त राहा, कारण चिंता करणे व्यर्थ आहे. ते तुमचा वेळ घालवते. त्याऐवजी तुम्ही चिंतन करा, नामस्मरण करा. माझ्या प्राप्तीसाठी एकमात्र साधन ते म्हणजे नामस्मरण. ते तुम्हाला प्राप्त आहे. तेव्हा त्यामुळे तुम्ही माझ्या जवळ स्वतःला प्राप्त करता. सर्व काही योग्य दिशेने घडत आहे. सुखी राहा बाळा, तुझे कल्याण होईल. ज्यांनी कुणी हा स्वामी संदेश मनपूर्वक ऐकला आहे त्यांच्यावर देव ते निरंतर सुख, आनंदाचे
वर्षाव करत. त्यांच्या घरी ती समृद्धी ते आनंद प्राप्त होत. श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष करायला विसरू नका. तुमचे देव कल्याणच करतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.